नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. पहिल्यांदा अगदी मनापासून माफी मागतो, कारण जवळजवळ 3 आठवड्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे. झालं असं होतं की T20 वर्ल्ड कप कव्हर करत असताना आम्हाला ग्राउंड मधनं शूटिंग करायची परवानगी नसते. आम्हाला रस्त्यावरती जायला लागतं, मैदानाच्या बाहेर जायला लागतं, जिथं गर्दी असते, गोंगाट असते, प्रचंड प्रमाणात धूळ असते. या सगळ्याचा परिणाम 35 दिवसाची वर्ल्ड कपची टूर करत असताना बोलून बोलून माझ्या नरड्याचं वाटोळं झालेलं होतं. त्याचबरोबर व्हर्टिगोचा त्रास सुद्धा येत होता, चक्कर येत होती. त्यामुळे डॉक्टरांनी अगदी सक्त विश्रांतीची ताकीद दिली होती. 3 आठवडे काही करायचं नाही असे मला सांगण्यात आलेलं होतं. म्हणून 3 आठवडे विश्रांती घेतली, ताजा तवाना झालेलो आहे आणि आता परत तुमच्या समोर उभा आहे. कारण डॉक्टरने सांगितलं होतं 1 एप्रिलला तुम्ही एप्रिल फुल करू शकता. त्यामुळे आज मी तुमच्या समोर उभे आहात. कसे आहात तुम्ही सगळे? IPL चा आनंद हळूहळू तुम्ही घ्यायला लागलात ना? हेच मला फक्त तुम्हाला विचारायचं होतं. आणि IPL बद्दल ज्या सुरुवातीचे काही सामने झाले त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. T20 क्रिकेट म्हणजे बॅट्समनची दादागिरी, छोट्या बाउंड्री लाईन, पाटा विकेट्स आणि त्याचबरोबर भल्या मोठ्या बॅट आणि एकदम काय म्हणतात त्याला, बॉलची शाईन जात नाही, रिव्हर्स स्विंग व्हायची शक्यता कमी होते, स्पिनरचा जास्त बोलबाला नसतो आणि मग बॅट्समन लोक राज्य करतात. त्यातनंही भारताच्या T20 टीमनी हे दाखवून दिलेलं आहे, बोलून नाही करून दाखवून दिलेलं आहे की आता 160-170च्या मॅचेस आम्ही खेळणार नाही. आम्ही प्रयत्न करणार स्टार्ट टू एंड आक्रमणाची भाषा बॅटिंग करत असताना करणार आणि 250-250 धावांचा टप्पा गाठायचा आम्ही प्रयत्न करणार. हे करत असताना जर एखाद्या मॅच मध्ये एकदम धक्का लागला, आमचा ऑल आउट 120-30 झाला तरी 72, पण आम्ही आक्रमणाची भाषा सोडणार नाही. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हा गेम हा शेवटी फलंदाजांवरती विसंबून आहेत. सगळेजण ग्राउंडवरती गर्दी हे चौकार आणि षटकार बघायला करत असतात असं सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामध्ये चूक नाहीये, परंतु मित्रांनो मैत्रिणींनो, ही गोष्ट लक्षात घ्या. जे माझं मत आहे कदाचित तुम्हाला पटेल, कदाचित पटणार नाही, पण T20 क्रिकेटमध्ये सुद्धा सामन्याच्या दोऱ्या या फलंदाजांच्या हातामध्ये 10 पैकी 2 वेळा असतात. 8 वेळा अजूनही मला असं वाटतं गोलंदाजांच्या हातात असतात. कारण तुम्ही कितीही धावा जरी केल्या तरी त्या डिफेंड करायला तुमच्याकडे चांगले बॉलर्स लागतात, स्किलफुल बॉलर्स लागतात. त्याचबरोबर समोरचा संघ चांगला असला, तो पहिली बॅटिंग करत असला तर त्यांना योग्य धाव संकेत रोखण्यासाठी तुम्हाला चांगल्या बॉलर्सची मदत लागते. या वर्षीच्या IPL मध्ये बऱ्याच संघांमध्ये मला गोलंदाजांची कमतरता वाटते. काही ठराविक संघ असे आहेत की ज्यांच्यामध्ये गोलंदाजीची कमतरता तेवढी वाटत नाही. ऑप्शन आहेत आणि 5 चांगल्या बॉलिंगचे ऑप्शन आणि नंतर एक फुल फ्लेज ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या रूपानं, अशी मुंबई इंडियन्सची बात आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे सुद्धा चांगला बॉलिंग अटॅक आहे. काल आपण पंजाबची मॅच पाहिली, पंजाबकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयलनी जो चेन्नईला धक्का दिला, त्या धक्क्यामध्ये बॉलर्सनी पहिल्यांदा कामगिरी करून दाखवली. चेन्नई सुपर किंग्सला त्या मानाने खूप कमी धावांमध्ये रोखून दाखवलं आणि नंतर चेन्नई सुपर किंगकडे तेवढा बॉलिंग अटॅक पॉवरफुल नव्हता की ते या संख्येचा बचाव करू शकतील. ह्याच्यामध्ये मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की बुमराह कॅटेगरीची सर्वात जास्त गरज सर्व संघांना आहे. अर्थात बुमराह हे फार वेगळं प्रकरण आहे. 4 ओव्हर त्याच्या ज्या काही चालू असतात, ते मुंबई इंडियन्स असू देत, ते भारतीय संघ असू देत, T20 क्रिकेट असू देत, काही असू देत, त्याच्या बॉलिंगची धार कमी होत नाही. फलंदाज त्याला घाबरून असतात. हे मी तुम्हाला T20 वर्ल्ड कप चालू असताना सुद्धा बोलून दाखवलेलं होतं. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये रिस्ट स्पिनरचा बोलबाला झालेला आहे. पण रिस्ट स्पिनरच्या मध्ये वरुण चक्रवर्ती असू देत, राहुल चहर असू देत, ह्याच्यामध्ये अजूनही त्या मनाने युजवेंद्र चहलची जादू अजून कायम आहे. रवी बिश्नोई अजून त्या मनाने नंबर 2 ला चांगली बॉलिंग करतोय. आणि जर का आपण पाहिलं तर वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंग मध्ये, सुनील नरीनच्या बॉलिंग मध्ये तेवढी धार राहिलेली नाही आणि तेवढीच धार ही राशिद खानच्या बॉलिंग मध्ये सुद्धा राहिलेली नाहीये, असं दुर्दैवाने बोलावं असं वाटतं. काही संघांनी संघ निवड करत असताना बॉलिंग कडे तेवढं लक्ष दिलेलं नाहीये असं मला वाटतं. याच्यामध्ये 2 कॅटेगरीज असतात. एक तर एस्टॅब्लिश कॅटेगरी, की एस्टॅब्लिश कॅटेगरीमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल आणि भारतातले तगडे बॉलर्स तुम्हाला घेऊन पुढे सरकता येतं. पण तरीही एक मुद्दा इथं सांगावासा वाटतो की तुम्हाला नवीन भारतीय बॉलर हे शोधून, त्यांना ग्रूम करून, त्यांना तरबेज करून मग मैदानावरती उतरावं असं लागतं. हार्दिक पांड्याला असं शोधून काढलेलं होतं, जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सने असं शोधून काढलेलं होतं. आत्ताच्या घडीला एक
तो ब्रिजेश नावाचा बॉलर जो आहे राजस्थान, मला वाटतं राजस्थानकडनं तो खेळला, दिसायला एकदम साधा बॉलर आहे परंतु त्याला मारता आलेलं नाही बॅट्समनना. अशा टाईपच्या बॉलरना तुम्हाला शोधून काढून त्यांना भरोसा देऊन विश्वास देऊन योग्य प्रशिक्षण देऊन तुम्हाला संघामध्ये दाखल करायला लागतं. ह्याच्या करता तुमचं टॅलेंट स्काउटिंगची लोक ही चांगली लागतात. मुंबई इंडियन्सची संघ इतके वर्ष का चांगला आहे तर मला वाटतं त्यांचं टॅलेंट स्काउटिंग चांगलं आहे. त्या मानाने चेन्नई सुपर किंग्सनी गेल्या 2-3 वर्षामध्ये संघ बांधणीचा विचार तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलेला नाहीये आणि ह्याला महेंद्रसिंग धोनी सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे असं मला सांगावं असं वाटतं. ऋतुराज गायकवाड काही प्रमाणात जबाबदार आहे आणि त्याच्यानंतर मायकेल हसी आहे, स्टीफन फ्लेमिंग आहेत, हे त्यांचे कोच सुद्धा त्याला जबाबदार आहेत. हे मला मत मांडावं असं वाटतं कारण तुमच्याकडे जे बॉलर्स आहेत त्या बॉलर मध्ये विविधता पाहिजे, स्पिनर आणि फास्ट बॉलरचं कॉम्बिनेशन पाहिजे आणि त्याचबरोबर जसे बॅट्समन तुमच्याकडे राखीव असतात, कारण एखाद्या बॉलरला दुखापत झाली तरी तुमच्या संघाला धक्का लागायला नाही पाहिजे, असे बॉलर्स तुमच्याकडे राखीव मध्ये असणं हेही तेवढंच गरजेचं आहे. त्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्स थोडं कमी पडलंय आणि त्याचा फटका त्यांना पहिल्या मॅच मध्ये, अर्थात एका मॅच नंतर तुम्ही कुठल्याही तर्क वितर्क करू शकत नाहीत याची मला पूर्णपणे कल्पना आहे. फक्त महत्वाचा मुद्दा एवढाच आहे, दिल्ली संघाकडे अक्षर पटेलच्या संघाकडे सुद्धा चांगला बॉलिंग अटॅक आहे. आज त्यांचा सामना लखनौ विरुद्ध आहे त्यामुळे मला उत्सुकता आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भारतीय बॉलर्स आहेत आणि त्याचबरोबर परदेशी बॉलर आहेत, यांचा मिलाप ज्या संघामध्ये चांगला दिसतो तो संघ तुम्हाला उजवा वाटतो. याच्यामध्ये लकचा भाग सुद्धा आहे. कारण एकदा तर मुंबई इंडियन्सने हा विचार केलेला होता की जसप्रीत बुमराहला अजून एक चांगली साथ ही दुसऱ्या फास्ट बॉलरची मिळेल. दुर्दैवाने त्या दुसऱ्या फास्ट बॉलरला धक्का लागला आणि तो खेळू शकला नाही. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर बद्दल मी गोष्ट करतोय. तो जोफ्रा आर्चर आता परतलेला आहे, फिट होऊन परतलेला आहे आणि परवा त्या मानाने त्यांनी राजस्थान रॉयल करता सुंदर बॉलिंग केली. भारतामधल्या नवीन स्पिन बॉलरचं मला तेवढा बोलबाला दिसत नाहीये. नवीन स्पिन बॉलर जसा नटराजन सारखा एक फास्ट बॉलर होता जो वेगळ्या पद्धतीची बॉलिंग करून पार भारतीय संघापर्यंत त्यांनी मजल मारली, तसे नवीन बॉलर येताना तेवढे दिसत नाही. जसं मी ब्रिजेश सिंगचं उदाहरण दिलं तसे नवीन बॉलर मध्यवालचं मुंबई इंडियन्स कडनं खेळलेला बॉलर होता. अशा बॉलरची मला अजूनही प्रतीक्षा आहे कारण बॉलर हे विविध कारणांनी सामन्यावरती प्रभाव पाडतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही विकेट काढल्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये एकदम गडबड होते, जे ट्रेंट बोल्ट वर्षानुवर्ष करत आलेला आहे. परवाच्या सामन्यामध्ये सुद्धा जेव्हा चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीच्या काळामध्ये धक्के लागले, संजू सॅमसन आउट झाला, त्यानंतर ऋतुराज गायकवाड आउट झाला आणि नंतर मग गळती लागली. यामुळे बॉलर जे पहिल्या 6 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतात त्यांचा प्रभाव सर्वात जास्त होतो. त्याच्यानंतर डेथ ओव्हर्सची गोष्ट होते की डेथ ओव्हर्समध्ये तुम्ही 1 ओव्हर जरी चांगली टाकली तरी त्याचा मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर पार्टनरशिप ब्रेक करण्याची काही बॉलर्स मध्ये एक क्षमता असते, त्या बॉलरचं महत्व वाढतं. या सगळ्या दृष्टीने सामना कितीही एक सेटल झालेला वाटत असला तरी बॉलर त्याच्यावरती भस्कन इम्पॅक्ट करू शकतो. ही गोष्ट मला तुमच्या पुढे मांडायची वाटते. आत्ताच्या घडीला प्रेडिक्शन करणं हे धोकादायक ठरेल, परंतु ज्या संघामध्ये बॉलरच्या विविधता आहे, फास्ट बॉलिंग, स्पिन बॉलिंग पर्याय आहे, ते संघ नक्की करणार. कारण बॅटिंग सगळ्यांचीच चांगली आत्ताच्या घडीला बॅटिंग मध्ये कुठे दुरावा दिसत नाही. अर्थात काही खेळाडू जे आहेत ते दुखापतीने त्रस्त झालेले आहेत. याच्यामध्ये मी एक मुद्दा अजून महत्वाचा मानतो, ते म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूंवरचा विश्वास, ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरचा विश्वास हा झपाट्यानं कमी व्हायला लागलेला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हॅरी ब्रूकला मोठी रक्कम देऊन करारबद्ध केलेलं होतं. ऐन वेळेला हॅरी ब्रूक म्हणला इंग्लंड मला खेळणं माझी प्रायोरिटी, मी खेळायलाच येणार नाही. यावर्षी बेन डकेटनी तीच गोष्ट केलेली आहे. याचा धक्का बाकी इंग्लिश बॅट्समनना पडणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे खेळाडू होते ज्यांना मी गाजर म्हणायचो, ग्लेन मॅक्सवेल सारखा खेळाडू, आत्ताचा स्टॉयनिस सारखा खेळाडू, की जे वाटतं कमाल काहीतरी करतील, तेवढे ते इम्पॅक्ट पाडू शकत नाहीत कारण त्यांचं प्राईम हे मागं गेलंय. हा माझा मुद्दा आहे. त्या मानाने तुम्ही जर का लक्ष दिलं तर दक्षिण आफ्रिकेचे जुने नवीन दोन्ही खेळाडू नावारूपाला येत आहेत, इम्पॅक्ट करतायत. न्यूझीलंडचे खेळाडू नावारूपाला येत आहेत आणि इम्पॅक्ट करतायत आणि रशीद खानच्या अफगाणिस्तान संघातले सुद्धा काही खेळाडू येऊन इम्पॅक्ट करतायत. त्यामुळे ही फक्त IPL ची सुरुवात आहे. मला पूर्णपणे कल्पना आहे IPL ची फक्त सुरुवात आहे आणि तरीही आता सामन्यांना हळूहळू रंग भरायला लागलाय. हे म्हणत असताना मी ठाण्याला एका स्पर्धेच्या उद्घाटनाला गेलेलो होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मिळून, उदय सामंत या सगळ्यांनी मिळून, प्रताप सरनाईक या सगळ्यांनी मिळून ठाण्यामधल्या दादोजी कोंडे स्टेडियम वरती एक
भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा भरवलेली आहे. पहिलं बक्षीस विजेत्याचं 1 कोटी रुपये, उपविजेत्याचं बक्षीस 50 लाख रुपये आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंटचे बक्षीस महेंद्रची अप्रतिम थार गाडी आहे. मी बघून चक्रावलो आणि नंतर मी संयोजकांना म्हणलं, अहो तुम्ही काय करताय? जर अशी बक्षीस तुम्ही एका टेनिस बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंटला ठेवायला लागला तर पाकिस्तान प्रीमियर लीग सोडून लबुशेन म्हणा किंवा नंबर 2-3 चे जे खेळाडू आहेत जे पाकिस्तान मध्ये खेळतायत ते खेळायला भारतात येतील. ही परिस्थिती आहे. एकीकडे पाकिस्तान क्रिकेट लीग मध्ये हेअर ड्रायर वगैरे मॅन ऑफ द मॅच ला दिला जातोय. काय म्हणजे काय परिस्थिती आहे? जर्सीचा रंग हा बॉलला लागतोय, इतकी क्वालिटी खराब आहे. आणि दुसरीकडे भारताची अवस्था बघा. टेनिस बॉल टुर्नामेंटला पहिलं विजेत्याचं बक्षीस 1 कोटी रुपये. ऐकूनच मला थक्क व्हायला होतं. फक्त एक शेवटचा मुद्दा मांडतो. IPLचा सक्सेस असू देत किंवा या टेनिस बॉल टुर्नामेंटचा सक्सेस असू देत, इकॉनॉमिकल सक्सेस बद्दल मी म्हणतो, काय किमतीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल हे संघ विकले गेलेले, ते आकडे बघून डोकं चक्रावून जातं. हे यश ना क्रिकेटचं आहे, फक्त मी म्हणतो फक्त क्रिकेटचं आहे ना BCCIचं आहे. हे यश भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एवढा पैसा मार्केटिंग बजेटसाठी गुंतवण्याची ताकद भारतीय कंपन्यांमध्ये आहे. हे भावनिक निर्णय नाहीये, हे निर्णय हे स्ट्रॅटेजिक निर्णय आहेत. याच्यात त्यांना प्रॉफिट दिसतोय म्हणून एवढे पैसे गुंतवले जात आहेत. हे तुम्ही विसरू नका. हे मुद्दे मी तुमच्या समोर मांडले. बॉलरचा मुद्दा असू देत, टेनिस बॉल टुर्नामेंटच्या बक्षिसाचा मुद्दा असू देत किंवा हा तिसरा मुद्दा असू देत की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या ताकदीमुळे ही गोष्ट शक्य होतीये. याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात परत लवकरच. बाय बाय. कारण पुढच्या टप्प्यामध्ये मी हे जे 2 व्यवहार झालेले आहेत, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल, याच्याबद्दल सुद्धा थोडंसं तुम्हाला बोलायचा प्रयत्न करेन. बाय बाय.